वा वा राधिका, ढेमस्यांची भाजी मस्त झाली होती हा. आज जरा जास्तच जेवलो मी. हो ना, हो. तुम्हाला आवडली ना, बस झालं. माझ्या कष्टाचं चीज झालं. तसंही आम्ही बायका संसार चांगला होण्यासाठीच राबत असतो ना. हो, नाही मी तर सगळ्यांना सांगत असतो, आमची राधिका म्हणजे सुगरण आहे, सुगरण. हा, जेवणाच्या बाबतीत, स्वयंपाक करण्याच्या बाबतीत तिचा हात कोणीच धरू शकत नाही. काय सांगत असतात चांगलं माहिती. आपल्याला सगळ्यांना तिथे बघून गुरुनाथच्या कपाळावर कशा आठ्या आल्या होत्या. आपण सगळे तिकडे होतो हे त्याला आवडलेलं नाही. रादर आपल्या सोसायटीतल्या सगळ्यांची त्याला ॲलर्जी आहे असं म्हणायलाही हरकत नाही. हे एक नंबरचा खोटारडा आणि स्वार्थी माणूस आहे तो. राधिकाला ज्या पद्धतीने फसवतोय ना तो. आता जाऊ दे ना ते सगळं. त्या गोष्टीचा विचार केला ना तरी संताप होतो. आणि मला खात्री आहे आपण तिथून निघाल्यावर राधिका वहिनींना तो काही ना काहीतरी बोलला असणार. काही का बोले ना तो, पण आपण राधिकाला मदत करायची. तिचं प्रेझेंटेशन परफेक्ट झालंच पाहिजे. हो, मला तर असं वाटतं ना की राधिकाची ही जी प्रगती होतीये ना तीही त्याला बघवत नाही. आजवर तो जो काही प्रोत्साहन वगैरे देत होता ना ते सुद्धा सगळं खोटं होतं. जाऊ दे ना, आपण आपलं काम करूया. राधिका वहिनींना प्रेझेंटेशन बनवून द्यायचं. चल मी येतो. वहिनी आल्यावर मला सांग नक्की. बरं सांगते. आई माझं होमवर्क के ना. तू होमवर्क काऊन नाही रे केलास? हा, सांगितलं होतं ना तुला बाय हार्ट करून ठेवायला. नाही, तू मला करून घे ना. मला वेळ नाही ना, मला रेवती मावशीकडे जायचंय. काम आहे मला. नाही, तू अभ्यास घे माझा. आज मी नको, बाबा घेतील. हा, बाबा माझं होमवर्क घे ना. ए राधिका, मी नाही हा. मला काय सांगतेस, मला नाही जमणार प्लीज. अहो काऊन नाही जमणार? जमेल तुम्हाला. अरे काय घेऊ रे, मला ते नाही जमत रे अथर्व. का नाही जमत? हे असे 50 प्रश्न विचारतो म्हणून. तू बघ ना राधिका, मला काय सांगतेस तू? अहो काऊन नाही विचारणार? लहान येतो, प्रश्न विचारणारच ना. आणि तसा चौकस येतो. तुम्ही अभ्यास घ्या त्याचा. अगं अहो मी रोज रोज अभ्यास घेतेच ना. आज एक दिवस तुम्ही घेतला म्हणून काय बिघडलं? आणि तसे तुम्ही माझ्यापेक्षा हुशार आहातच ना. घ्या तुम्ही अभ्यास. नाही, आणि त्याची उद्या परीक्षा आहे ना म्हणून म्हटलं. घ्या घ्या अभ्यास घ्या. बाबा घ्या ना माझा अभ्यास. काय, कुठला टॉपिक आहे? टेबल्स. अरे देवा. आ? मी निघते. हा, रेवतीकडे जाऊन येते. अथर्व, बाबांजवळ झोप. हा, मला यायला उशीर होईल. निघते हो. बाय. बाय. अगं राधिका, अगं ते परीक्षेचं मला उगीच त्याने उद्या काही गोंधळ घातला. तू बघ ना एकदा. हा, काय सांग. हे बरोबर लिहिलंय का? काय नाही सर. तुला माहितीये ना बरोबर आहे? आई काय म्हणते याला? बरोबर आहे. नाही माहिती. हा चल लिही. तू सांगा. हा हा, हे लिही पुढे, हे लिही पुढे. किती उशीर केलास ग? हो ना. सगळी तयारी करून ठेवली मी. परत फोन करणार होते तुला आता. अगं पण आवरता आवरता खूपच उशीर झाला. हा, रेवती मग काय करूया? हे बघ, हे मी काही पॉइंट्स काढलेत ते तू बघ. तोपर्यंत सुबोधला फोन करते मी. बर. हॅलो सुबोध. हा, अरे राधिका आली आहे. ओके ओके, येतोच आहेस का वर? हा ये. हा ये, येतोय तो. रेवती, हे बघ, तू मला ते सांगितलं होतंस का याच्यामध्ये ते कच्च्या मालाचा एक मुद्दा यायला पाहिजे. हो. हा, पण तो माल काय पद्धतीचा वापरायचा त्याचे सगळे डिटेल्स लिहायचे का याच्यामध्ये? सगळं सांगायला हवं आपल्याला. हो का? बर. चला सुरू करायचं. हो हो. चला चला. एक मिनिट. हा हा,
अथर्व झाली का पोएम पाठ? बाबा पोएम कुठे? उद्या तर मॅक्स आहे. हा, तेच रे ते सम्स वगैरे झाले का सॉल्व सगळे करून? बाबा आज आमचा आन्सर काय आहे? मला येतच नाही आहे. किती वेळा सांगायचं? मगाशीच दिलं ना सॉल्व करून. किती तू लक्ष का नाही देत रे अथर्व? नीट एकदा सांगितलेलं लक्ष दिलं ना की परत परत नाही विचारावं लागत. सारखं मला 50दा नाही विचारायचं. कळलं? कर बरं पटपट. बाबा तुम्ही मला ओळखता का? आई मला ओळख नाही समजून सांगते. आई नाही रागवत मग. आई नाही ना रागवत? नाही छान करून घेते ना आई होमवर्क? हो. अरे मग एक काम कर ना, मग तू आईलाच बोलून घे ना फोन करून. हा आईला सांगतोस का? हा मला तू हे करून ये म्हणून इकडे लगेच होमवर्कला. हा घे घे वाचतो. पण मग हे ग्राफ मी कसं मी नाही हॅलो रेवती मावशी आईला फोन दे ना. हा एक मिनिट अथर्व हा बोल अथर्व. आई तू खाली ये ना. बाबा अभ्यास घेताना झोपत आहे. हे बघ उगीच काही कारण सांगू नका. तू बस हा अभ्यासाला त्यांच्या जवळ. आई प्लीज ये ना. बर येते 5 मिनिटात. हा ये लवकर ये. काय रे काय म्हणाली आई? हो ती येते. हा व्हेरी गुड. मग चल तू करायला घे तोपर्यंत पुढचं जे येते ते सोपं सोपं सोडव बरं. हा शाबास. मांडी घालून बस जा. चल तिकडे तोंड कर. हा ते ठेव नीट. काय झालं आता? काय नाही आता मला खाली जायला लागेल अथर्वचा अभ्यास घ्यायला. काय करायचं आता? एक काम करतेस का? अथर्वला इकडेच घेऊन ये. नाही नाही नको. तो वरती येऊन काही अभ्यास करायचा नाही. नेहा झोपायला आली उगीच तिच्या झोपेचं खोबरं होईल. तो खाली बोलवते ना खालीच जाते. पण करत होता ना गुरुनाथ बरोबर अभ्यास. मग अचानक झालं काय? अचानक काही नाही. मला माहिती होतं हे असंच होणार आहे. त्यांना काही अथर्वचा अभ्यास घेता यायचा नाही. तरी अथर्व बसला होता बरं का. पण आता यांना झोप येऊन राहिली. नाही वहिनी, मला हे गुरुनाथचं वागणं अजिबात पटलेलं नाही. एक दिवस स्वतःच्या पोराच्या अभ्यासाची जबाबदारी नाही घेता येत त्याला. यांना स्वतःची जबाबदारी घेता येत नाही. अथर्वची जबाबदारी कुठून घेणार? यांना कुठली सवय? इतर सवयींमधून वेळ मिळेल तर ना. रेवती बास आता. बास काय? त्याचं नाव कळलं ना तरी डोकं फिरतं माझं. मला सांग एरवी किती वाजता झोपतो हा? 12 साडेबारा वाजता झोपतात. मग आज बरी झोप आली त्याला लवकर. एरवी जागरण करतो तेव्हा चालतं. रेवती तू काय म्हणून राहिली हे सगळं समजून राहिलं मला. यांचंही काय चाललंय तेही समजून राहिलं. नाही या प्रेझेंटेशनची तयारी मी तुमच्या बरोबर करून राहिले. हे नक्की आवडलेलं नसणार यांना. नाही त्याला तुमची प्रगतीच बघवत नाही. ते काय असेल ते असो. पण आता मीही ठरवले थांबायचं नाही. पण अथर्वकडे दुर्लक्ष करून काही चालायचं नाही. उद्या त्याची परीक्षा आहे. मला आता त्याचा अभ्यास घ्यायला लागेल. हो पण आपल्याकडे अजून 2 दिवस आहेत. आपण सगळं काम पुरं करूया. ठीक आहे. काही करून मला हे कॉन्ट्रॅक्ट मिळवायचंच आहे रेवती.